वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हर्षवर्धनने ऊर्जाला बेलवर सोडल्यानंतर घरात जो काही विजयाने राडा घातलेला असतो त्या राड्यामध्ये सुद्धाही हर्षवर्धनने विजयाला सुनावलेलं असतं आणि सगळ्यांसमोर विजयाचा अपमान करून असं दाखवलेलं असतं की तुला काही कळतं की नाही, तू घर फोडणारी का बनतेस? अगं, ऊर्जा घर तोडणारी किंवा फोडणारी नाहीये, तर ऊर्जा घर जोडणारी आहे. माझी अशी अपेक्षा आहे विजया की तू तिला समजून घ्यावं. त्यावर विजयानेही जबरदस्त असा गोंधळ घातलेला असतो, पण शेवटी विजयाला हर्षवर्धन समोर नमतं घ्यावं लागतं आणि तेही नाईलाज असतं. इकडे आपण पाहतोय आता बेडरूम मध्ये शौर्य आणि ऊर्जा एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, शौर्य शौर्य मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा ऊर्जा तू काही बोलू नको, आज तू काही न बोलताही मला तुझ्या मनातलं कळतंय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा तुला हेच बोलायचं आहे ना, डॅड किती झकास आहेत ते. त्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅडनी तू केलेला अपमान विसरूनही पुन्हा एकदा तुझी केस स्वीकारली, दिलेला शब्द पाळला, त्यांनी तुला तुरुंगातून बाहेर काढलं, बेल मिळवून दिली. खरंच डॅड किती ग्रेट आहेत ना. आता शौर्याचं हे बोलणं ऐकून ऊर्जा मनातल्या मनात चांगलीच गोंधळलेली असते. ती स्वतःशी बोलत असते, बापरे, हा शौर्य किती साधा भोळा आहे आणि याचा बाप किती चतुर चालाक. आणि अशातच आता शौर्य पुढे बोलत असतो, ऊर्जा एकच गोष्ट लक्षात ठेव, तुझा डॅडवर सुरुवातीपासून जो काही राग होता ना, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, पण आजकाल जे काही घडत आहे त्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर माझ्या डॅडची एक नवीनच छबी तयार झाली असेल. हो ना, हो ना ऊर्जा. हे ऐकल्यावर ऊर्जा आता डोळ्याने हो असं म्हणते आणि ती स्वतःशी बोलत असते, आता तर मला शौर्याच्या डोळ्यासमोर असलेला हर्षवर्धनच्या या प्रेमाचा फालतू पडद्याला लवकरच हटवावी लागेल, नाहीतर शौर्यही या हर्षवर्धन सारखाच एका वेगळ्या प्रकारचा बावट होईल. इकडे आपण पाहतोय आता बेडरूम मध्ये हर्षवर्धनला ही विजया म्हणत असते, काय हो, काय चाललंय? तुम्ही काय ठरवून आलात की काय? यापुढे तुम्ही सगळ्यांसमोर माझा फक्त आणि फक्त अपमान करणार? त्यावर विजयाला हर्षवर्धन म्हणत असतो, अगं समजून घे, मला वाटलं या घरात मला तूच समजून घेशील की काय, पण तू समजून तर घेतच नाही, उलट त्या सगळ्यांसमोर मला तोंडावर पडतेस. त्यावर विजया म्हणत असते, काय मी मी तुम्हाला समजून घेत नाही आणि मी तुम्हाला तोंडावर पडते? अहो काय बोलताय तुम्ही हे? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? त्यावर मात्र हो असं म्हणत आता हर्षवर्धनने तिथे जो काही गोंधळ घातलेला असतो तो विजयाला आवरणं फारच कठीण झालेला असतो. विजया म्हणत असते, गप्प बसा, गप्प बसा. एक तर बाहेर सगळ्यांसमोर तुम्ही माझा अपमान केला, त्यानंतर इथे तुम्ही जर मला फाट्यावर मारणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मला तुमच्याशी बोलायचं नाही, कारण तुम्ही कधीच दिलेला शब्द पाळत नाही. त्यावर हर्षवर्धनने विजयाच्या खांद्यावर हात ठेवत तिला जोरात आपल्या बाजूने वळवलेलं असतं. विजया म्हणत असते, काय करताय हे? मला टच सुद्धा करू नका. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं ए बावटबाई, ऐकून तर घे, माझा प्लॅन काय आहे. अगं कधी कधी आपल्या मनासारखं जर घडवायचं असेल ना, तर त्या क्षणाला आपण थोडंसं नमतं घ्यायचं असतं, म्हणजे येणाऱ्या पुढच्या क्षणामध्ये आपण पॉवरफुल बनू. त्यावर विजया म्हणत असते, गप्प बसाव, तुम्ही फक्त प्रत्येक वेळेला असं बोलता, पण तुमच्याकडनं कधीच काही असं घडत नाही. मला सांगा, तुम्ही त्या ऊर्जाला घरात आणली होती, मी तिला घरात घेत नव्हते, काय म्हणाला होतात, घे विजया घे, येत्या 10 दिवसात तिला मी घरातून बाहेर काढतो, बोलला होतात ना? बोलला होतात की नाही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो बोललो होतो. त्यावर विजया म्हणत असते, मग काय झालं त्या सगळ्याचं? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय घेऊन बसलीस तू? अगं जरा समजून घे, आपला शौर्य त्या मुलीच्या प्रेमात इतका वेडा झालाय, त्या मुलीने काही जरी केलं ना तरी ते ऍक्सेप्ट करण्याची ताकद त्याच्यात निर्माण झाली आहे. आता बघितलंस ना, मगाशी त्या ऊर्जाला तू घरातून बाहेर काढत होतीस,
तर त्यावेळेला शौर्य देखील काय म्हणाला, मी सुद्धा हे घर सोडणार. अगं मला सांग, त्या क्षणाला मी जर तुला अडवलं नसतं, तुझ्या इज्जतीचा फालुदा केला नसता, तर तुला कळतंय का, तू हरली असतीस आणि ती मुलगी जिंकली असती. त्यावर विजया म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही हे, मी कशी काय हरली असती, जर ती मुलगी घराबाहेर गेली असती तर मी जिंकले असते. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही, मला सांग, तुझा उद्देश काय होता त्या मुलीला घराबाहेर काढण्याचा ना, का आपल्या मुलालाही तिच्या बरोबर जाऊ द्यायचा. त्यावर विजया म्हणत असते, अहो काय चाललंय तुमचं हे, शौर्य आता जरा बावट सारखा वागतोय. अहो गेला असता तर गेला असता, आला असता पुढच्या 4 दिवसात घरी परत. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही नाही विजया, तो बावट नाहीये, तो तिच्या प्रेमामध्ये अगदी मशगूल झालाय. त्यामुळे तू असं समजू नकोस की शौर्य जर गेला तर परत येईल. ती जी पोरगी आहे ना, ती त्याला अजिबातच सोडणार नाही. त्यावर विजया म्हणत असते, मला सांगा तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे, काय करू मी आता. प्रत्येक वेळेला तुम्ही मला या सगळ्यामध्ये फक्त गोड गोड बोलून गुंतवता आणि माझाच अपमान सगळ्यांसमोर करता. मला सांगा, प्रत्येक वेळेला अशा प्रकारे जर तुम्ही माझा अपमान करत राहाल तर माझी मुलं उद्या जाऊन मला काडीचीही किंमत देणार नाहीत आणि त्यासाठी कारणीभूत तुम्ही असाल. त्यावर हर्षवर्धनने विजयाचे दोन्ही खांदे धरलेले असतात आणि हर्षवर्धन म्हणत असतो, विजया विजया नीट समजून घे मला काय सांगायचंय ते. आणि अशातच आता हर्षवर्धन तिथे विजयाला यापुढे जे काही सांगत असतो त्याच वेळेला तिथे ऊर्जाची एंट्री झालेली असते आणि ऊर्जा स्वतःशी बोलत असते, अरे वा, हीच ती योग्य वेळ, आता मला या दोघांचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं पाहिजे आणि हे रेकॉर्डिंग मला शौर्यला दाखवलं पाहिजे. शौर्यने एकदा का हे रेकॉर्डिंग पाहिलं तर त्याच्या डोळ्यासमोरील हर्षवर्धनच्या प्रेमाचा सगळा खोटा कारनामा समोर येईल. आणि अशातच आता ऊर्जाने आपला मोबाईल बाहेर काढलेला असतो आणि ती आतमध्ये जे काही चाललेलं असतं ते सगळं रेकॉर्ड करण्याचं प्रयत्न सुरू करते. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे दिव्या आलेली असते आणि दिव्याने हे सगळं पाहिलेलं असतं. दिव्या स्वतःशी बोलते, अच्छा, म्हणजे डॅड आणि मॉम आतमध्ये काहीतरी बोलत आहेत आणि बाहेर ही ऊर्जा सगळं काही रेकॉर्ड करत आहे. आता मला लवकरात लवकर हे थांबवलं पाहिजे, नाहीतर ऊर्जाकडे कोणता भलताच पुरावा यायचा आणि त्या पुराव्याचा वापर करून ती शौर्यला हर्षवर्धन किंवा विजयाच्या विरोधात भडकवायची. आणि लगेचच आता त्या दोघांचं बोलणं जवळजवळ पूर्ण झालेलं असतं. तेवढ्यात दिव्याने ऊर्जाला हटकलेलं असतं. दिव्या म्हणत असते, काय गे, काय चाललंय तुझं, असं लपून छपून या ठिकाणी उभं राहून तू रेकॉर्ड करत आहेस, तेही दुसऱ्याचं बोलणं. अगं हेच का तुझे संस्कार. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, दिव्या, संस्कारांबद्दल तर तू बोलूच नको, तुला चांगलंच ओळखते मी. त्यावर दिव्या म्हणत असते, अच्छा, आता जे रेकॉर्ड केलेस ना ते आत्ताच्या आत्ता डिलीट कर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तू तू मला सांगतेस डिलीट करायला, लक्षात ठेव, माझ्या मागे लागू नकोस, नाहीतर माझ्याकडे तुझ्या विरोधात असं काही आहे ना, ते जर मी आदित्य दादासमोर उघड केलं ना तर तुझी चांगलीच पंचायत होईल. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्या म्हणत असते, उगाचच काही बोलू नको, आदित्यला दाखवायला तुझ्याकडे काहीच नाहीये, तू मला उल्लू बनवते. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे, मी तुला हिंट देते, बघ तुझं डोकं कसं ठिकाणावर येईल. त्यावर दिव्या ऐकत बसते आणि मग ऊर्जाने कॉलेजमधला जो काही एक प्रकार सांगितलेला असतो त्यानंतर दिव्या म्हणत असते, ए ए ऊर्जा, काही काय वाटत नाही तुला, तुझी मोठी बहीण आहे ना मी, आणि मोठी बहिणीच्या विरोधात असं बोलतेस तू. त्यावर ऊर्जा म्हणत असते, बोलायचं नव्हतंच, आजपर्यंत कधी बोलले होते का, पण आता तू हद्द पार करत होतेस तर म्हटलं तुला आठवण करून द्यावं, तुझी पातळी कोणत्या लेवलची येते. हे सगळं ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, गप्प बसा, मला उगाचच असं ते आठवण करून देऊन डिवचायचं नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो ना, मग जा आपल्या बेडरूम मध्ये बस आणि आता मी जे काही केलंय त्या संदर्भात पुन्हा जर काही विचार केलास तर आदित्य दादाला सांगेन मी सगळं खरं खरं. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या लगेचच तिथून निघते आणि आपल्या चिडून
बेडरूम मध्ये जाते. इकडे आपण पाहतोय शौर्य हा आता बाहेर आलेला असतो. तो ऊर्जा ऊर्जा असा आवाज देत असतो. आता शौर्याचा आवाज ऐकून बेडरूम मध्ये असलेले हर्षवर्धन आणि विजया बावचळतात. हर्षवर्धन म्हणत असतो, चल विजया, मला बघू दे हा शौर्य ऊर्जाला आवाज का देतोय. म्हणजे ऊर्जा सध्या तरी शौर्य बरोबर नाहीये. ती आपल्या दोघांचं बोलणं तर ऐकत नाहीये. त्यावर विजया म्हणत असते, ऐकत सुद्धा असेल त्याने मला काही फरक पडत नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तुला फरक पडत नाही पण फरक मला पडतो. तेवढ्यात शौर्य समोर आता ऊर्जा आलेली असते. ऊर्जा म्हणत असते, काय झालं शौर्य. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं होतीस कुठे मगातपासून. त्यावर ऊर्जा म्हणत असते, चल मला तुला काहीतरी दाखवायचंय. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय काय दाखवायचंय तुला. त्यावर ऊर्जा म्हणत असते, चल ना दाखवते म्हटलं ना, ते आधी बघ, मग तुला काय वाटतं ते सांग मला. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, अगं इथे दाखवलंस तरी चालेल. आणि अशातच आता ऊर्जा लगेचच शौर्यला तिच्या मोबाईल मधलं रेकॉर्डिंग दाखवते. हे सगळं रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काय आहे हे सगळं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य जर तुला रेकॉर्डिंग बघून समजत नसेल तर आणखी मी माझ्या पद्धतीने काय समजावू तुला. त्यावर शौर्य म्हणत असतो, बाप रे, म्हणजे मी ज्यांचा उदो उदो करत होतो त्यांनी तर मला सपशेल उल्लू बनवलंय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मी तुला कितीदा समजावत होते पण तुझ्या डोळ्यावर त्यांच्या प्रेमाची झापडं होती. आता तरी ती झापडं उतरली का. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, थांब ऊर्जा, आता तू फक्त बघ मी काय करतो ते. शौर्यने हर्षवर्धनला जोरात आवाज दिलेला असतो, हर्षवर्धन जहागीरदार, ओ हर्षवर्धन जहागीरदार, खाली या. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन आणि विजया एकदमच एकमेकांकडे पाहतात. त्यावेळेला विजया म्हणत असते, घ्या, त्या मुलीने तुमच्याच मुलाला तुमच्या विरोधात उभं केलंय. आता मला पाहायचंय ना तुम्ही कसं त्याला उत्तर देताय ते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, गप्पा बस, सगळं तुझ्यामुळे घडतंय, कचरा तू करतेस आणि निस्तरावं मला लागतं. असं जेव्हा हर्षवर्धनने विजयाला सुनावताच तिथे ऊर्जाचा नवरा शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, तुम्हाला ऐकायला येत नाहीये का. मी मगातपासून तुम्हाला आवाज देतोय, आता तुम्ही लपून आत बसलात की काय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय झालंय शौर्य, आधी शब्द जपून वापर, तू माझ्याशी बोलतोयस, डॅड आहे तुझा मी. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो ना, मला थोड्या वेळापूर्वी चांगलं भान होतं की तुम्ही माझे डॅड आहात, पण आता मला कळून चुकलंय की तुम्ही माझे डॅड नाही, तर तुम्ही माझे फक्त आणि फक्त एक विरोधक किंवा शत्रूच आहात. शत्रूच असा वागू शकतो ना. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय झालंय, काय वागलोय मी तुझ्या बरोबर. अरे तुझ्या मनासारखं तर केलं, तुझ्या बायकोला तुरुंगातून सोडवलं, तिला या घरात ठेवून घेतलं, तुझ्या मॉमच्या विरोधात जाऊन. त्यावेळेला हर्षवर्धनला शौर्यने तो व्हिडिओ प्ले करून दाखवलेला असतो. आता हे सगळं पाहिल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कुणी कुणी रेकॉर्ड केलं हे. त्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, आता या गोष्टीशी तुम्हाला काय घेणं देणं आहे, हे सगळं खरं आहे की नाही ते सांगा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, मला ऊर्जाच्या विरोधात जाऊन विजयाशी बोलावं लागतं, तिची समजूत काढावी लागते, म्हणून गरजेचं नाहीये की हे सगळं खरं असेल. त्यावर विजया लगेचच पुढे येते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे काही रेकॉर्डिंग आहे ना ते अगदी चुकीचं नाहीये. तुझ्या डॅडने आज तुम्हाला जे काही म्हटलं ना ते सगळं बरोबर आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, घ्या डॅड, आता तुम्ही कोणाची शपथ घेणार आहात सांगा मला. मला तुम्ही फसवता, मला तुम्ही बावट बनवता. तुम्हाला काय वाटतंय माझ्या कपाळावर लिहिलंय का मी बावट आहे म्हणून. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, वेड्यासारखं वागू नकोस, माझ्या मनात असं काहीच नाहीये. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड खरंच तुम्हाला ओळखण्यात चूक केली मी. मला वाटायचं खरंच माझेच डॅड सगळ्यात ग्रेट आहेत, जे मला समजून घेतात आणि प्रत्येक वेळी अगदी हुशारीने पुढचं पाऊल टाकतात. पण तुम्ही हुशारीने नाही तर लबाडीने प्रत्येक वेळी पुढचं पाऊल टाकता. अहो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधात ठीक आहे, पण स्वतःच्या घरात, स्वतःच्या मुलाच्या विरोधात, स्वतःच्या सुनेच्या विरोधात, आणि तेही अगदी प्रत्येक वेळी,
त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य शौर्य जपून बोल. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बायकोला सोडून मी तुझ्यावर उपकार केलेत. तुझ्यावर काय, तिच्यावर सुद्धा उपकार केलेत. त्यामुळे तुम्ही दोघंही माझ्या उपकाराखाली आहात. त्यावर हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, डॅड काय बोलताय तुम्ही? हे उपकारांची भाषा करताय तुम्ही आणि उपकारांची भाषा? अहो डॅड, असले तुमचे उपकार नकोयत आम्हाला. जर उद्या जाऊन पुन्हा एकदा माझ्या ऊर्जाला तुम्ही जर त्रास देणार असाल आणि तिला प्रेमाने जर या घरात राहू देणार नसाल, तर मगाशीच मी ऊर्जाबरोबर या घरातून बाहेर पडत होतो. ते अगदी बरोबर करत होतो मी. आता तर यापुढे या घरात मला अजिबातच राहायचं नाहीये. ऊर्जा, आता तू म्हणशील तसं. त्यावेळेला हर्षवर्धनने ऊर्जाला नको नको ते बोललेलं असतं आणि तेवढ्यात हर्षवर्धनच्या जोरात कानाखाली शौर्यने खेचलेले असते. शौर्य म्हणत असतो, डॅड आतापर्यंत फक्त तुम्हाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, पण यापुढे नाही. या माझ्या ऊर्जाला जराही त्रास झाला तर लक्षात ठेवा, मला तुमचे 12 वाजवायला फारसा वेळ लागणार नाही. आता सगळ्यांसमोर तिथे हर्षवर्धनला शौर्यने जोरात कानाखाली खेचल्यामुळे हर्षवर्धन चांगलाच बावरतो. त्याला नेमकं कळत नसतं की आता काय करावं. तेवढ्यात कुमुदिनी पुढे येते आणि म्हणत असते, शौर्य शौर्य आज तू चुकलायस. आज तू जे काही केलंयस ना, ते तुला कधीच करायला नको हवं होतं. पण हरकत नाही, अशा प्रकारची तुझ्याकडून वागणी अजिबातच नव्हती. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? इथे तर आता शौर्यने जे काही केलंय ते एका अर्थी तर बरोबर वाटतंय, पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.